नमस्कार, मी नितेश कराय, संचालक फिनिक्स करियर डेव्हलपमेंट अकॅडमी व बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण पाहणार आहे एमपीएससी राज्यसेवा आणि यूपीएससीचा मुख्य परीक्षेचा सिलेबस। बे डोबड्यो लक्ष द्या इकडं, ठीक आहे। आज आपण राज्यसेवेचा आणि एमपीएससीचा मेनचा सिलेबस पाहणार आहे। याच्या अगोदर आपण सिलेबस बाबत 2 लेक्चर घेतलेले आहे। याच्या अगोदर सिलेबस बाबत आपण 2 लेक्चर घेतलेले आहे। सर्वांनी ते 2 लेक्चर अगोदर पाहावे, ठीक आहे। लेक्चर कशाचे घेतले तेही सांगून देतो, लक्ष द्या बे। लेक्चर कशाचे घेतले तेही सांगून देतो तुम्हाला। काय याच्या अगोदर जे आपण लेक्चर घेतले आहे ते लेक्चर, ठीक आहे, एमपीएससी व यूपीएससीच्या परीक्षेतून कोणते अधिकारी होत आहेत ते, ठीक आहे। एमपीएससी व यूपीएससीच्या ठीक आहे परीक्षेतून कोणते अधिकारी होत आहेत ते आपला निवाड तिथून पडत नाही। कारण महाराष्ट्रातले अर्धे पोट्टे असे आहे का आपण कास्ट सर्टिफिकेट काढायला ज्या अधिकाऱ्याकडे जातो ना, ते विचारच करत नाही का तो कसा तयार झाला। हे लाईनीत लागते पोट्टो, साहेबाची सही कवा भेटन का भेटन, त्या चपराशाला 17 विचारते डोंबडं। पण अजिबात विचार करत नाही का तो जो एसडीओ कास्ट सर्टिफिकेटवर सही करते सब डिव्हिजनल ऑफिसर, हे बनासाठी करा का लागते, कोणती परीक्षा द्या लागते। कलेक्टर साहेबाले चिठोर लिहून आतमध्ये पाठवा लागते आणि ते चिठोऱ्याचं उत्तर येते हां पाठवा त्यांना, ठीक आहे। किती मोठं पद आहे, गाडीचा दरवाजा खोलाले एक माणूस आहे का नाही, बॅग धराले एक माणूस, एक बंदूकधारी कॉन्स्टेबल सोबत, ठीक आहे। राहिले बंगला लय थाट माठ आहे आणि ऑफिसच्या मागं मोठा राजमुद्रा राहते मोठी, पाहिली असेल तुम्ही, 3 सिंहाची सत्यमेव जयते, फुकट नाही भेटत भाऊ, ठीक आहे। अलादीनचा चिराग नाही वय असा घासला का खुल जा सिम सिम दे दे एक डेप्टी कलेक्टर DYSP, ठीक आहे। असं नाही होत, ठीक आहे। इथं घाम गाया लागते, ठीक आहे। कंटिन्यू 4-4 तास अभ्यास करायला लागते, कंटिन्यू एक वेळ बसलं का 4 तास उठायचंच नाही, ठीक आहे। तर आता हे जे परीक्षा आपण पाहणार आहे का यूपीएससीची परीक्षा सोपी आहे का एमपीएससी, माझ्या मताने यूपीएससीची परीक्षा सोपी आहे, अभ्यास केला तर थोडाफार, ठीक आहे। टेक्निकल बाबीवर प्रश्न येते, कसे येते काय येते ते पाहू आपण। याच्या अगोदर 2 लेक्चर घेतले आपण, किती लेक्चर घेतले, 2 सिलेबसची बाबतीत, ठीक आहे। कंबाईनचा सिलेबस एमपीएससी कंबाईन PSI STI आणि ASOचा सिलेबसचं लेक्चर घ्यायचं आहे, ते अवघ्या काही दिवसात आपण तेही लेक्चर घेऊ, ठीक आहे। बऱ्याचशा लोकांना माहीत नाही सिलेबस कसा असतो, का असतो, कशा पद्धतीने अभ्यास करायचा, अभ्यास कसा करायचा याच्यावर एक लेक्चर पाहू। एक लेक्चर, बरेचसे विद्यार्थी मला पुस्तकं विचारतात, तर सर्व पुस्तकं, ठीक आहे, सर्व पुस्तकाची लिस्ट सांगेन, पुस्तकं कोणते वापरायचे, एमपीएससीले कोणते वापरायचे, ठीक आहे। त्याच्यानंतर लक्ष द्या, त्याच्यानंतर आपण कंबाईनले सोबतच हे, ठीक आहे, एमपीएससी राज्यसेवा कंबाईनले जवळपास सारखेच पुस्तकं वापरायला लागते, काहीच नाही, ठीक आहे, फरक फारसा काहीच नाही त्याच्यात। त्याच्यानंतर थोडेफार 1-2 पुस्तकं इकडे तिकडे होऊन जाते, ठीक आहे। पुस्तकासाठी एक लेक्चर घेऊ आपण कंबाईन, ठीक आहे, कंबाईन ग्रुप B कंबाईन ग्रुप C, ठीक आहे, याच्या सिलेबसवर एक का घेऊ लेक्चर घेऊ सोबतच, ठीक आहे। रेल्वेच्या परीक्षेचा सिलेबस कसा असतो का असतो सगळे पाहू, ठीक आहे। तर आता लक्ष द्या, आज आपलं लेक्चर कायच्यावर आहे लक्ष द्या बे। तर मी सिलेबसच्या बाबतीत 2 लेक्चर घेतले। पहिलं लेक्चर पाहून घ्या का एमपीएससी आणि यूपीएससीच्या परीक्षेतून कोणते अधिकारी होत आहेत ते, त्याच्यात ज्ञानच लय पाजला आहे, ठीक आहे। आणि दुसरं लेक्चर कोणते अधिकारी, दुसरं लेक्चर घेतला आहे एमपीएससी प्रिलिम्स आणि यूपीएससी प्रिलिमचा सिलेबस सांगितला आहे, ठीक आहे। सिलेबस सांगितला आहे एकदम जबरदस्त सांगितला आहे बे, ठीक आहे। प्रिलिम्सला 1/3 निगेटिव्ह मार्किंग असते याच्या सहित, ठीक आहे, किती प्रश्न येतात, काय येतात, किती वेळ राहतात न कसा सोडवायचा व्यवस्थित ते मी सांगितला। आणि जेव्हाही राज्यसेवा राहील किंवा जेव्हाही, ठीक आहे, PSI STIची परीक्षा राहील त्याच्या 8 दिवस अगोदर PSIचा पेपर सोडवायचा कसा, ठीक आहे, हे बी सांगेन मी, त्याची टेक्निक सांगेन, ठीक आहे। कारण बरेचसे पोट्टे टेमलत येते, अबे माय 15 प्रश्न राहिले बे, माय 10 प्रश्न राहिले बे, कसं बे का होईन बे, अबे 10 राहतच नाही, ठीक आहे। ते काहून राहिले ते बी सांगेन, कारण त्याच्यातलाच मी एक होई नग द्या आहे का नाही। तर आता आपण पाहणार आहे, आपण लक्ष द्या बे। पहिले पाहू, ठीक आहे, पहिले पाहू एमपीएससी महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन राज्यसेवा परीक्षा, राज्यसेवा मुख्य परीक्षेचा सिलेबस पाहू का भाऊ, लक्ष द्या बे। मुख्य परीक्षा, ठीक आहे, एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षेचा सिलेबस पाहू, ठीक आहे। मुख्य परीक्षेचा सिलेबस पाहू आपण एमपीएससी, ठीक आहे, एमपीएससी मुख्य परीक्षा सिलेबस राज्यसेवा। आता याचा प्रिलिमचा सिलेबस मागच्या लेक्चरमध्ये सांगितला आहे, ज्यानं ते मागचे लेक्चर पाहिले नसेल तर पाहून घे जा भावा, ठीक आहे। आता इथं काही प्रिलिम्स सांगायचा नाही राहिला, तिथं डिटेल सांगितला यूपीएससीची प्रिलिम्स
आणि MPSCची प्रिलिम्स. आज पाहू आपण, ठीक आहे, काय सिलेबसमध्ये फरक आहे तो बी सांगितला तिथं. आता आपल्याला पाहायचा MPSC राज्यसेवा. आता लक्ष द्या बे, राज्यसेवा जी मेन्स परीक्षा आहे तर राज्यसेवा मेन्स, ठीक आहे, 2000, लक्ष द्या बे, राज्यसेवा मेन्स 2013च्या अगोदर, ठीक आहे, डिस्क्रिप्टिव्ह होती. का होती? डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे लिहा लागत होतं. ठीक आहे, इतिहासाचा पेपर असला लिहा, भूगोलाचा पेपर असला लिहा लागे. ऑप्शनल पेपर UPSC सारखा तिथंही घ्या लागे आणि लिहा लागे. तर लिहिणेवाला विषय होता. आता लक्ष द्या, आता आयोगानं ही परीक्षा ऑब्जेक्टिव्ह केली. का केली? ऑब्जेक्टिव्ह केली. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे एक MCQ टाईप, एक प्रश्न 4 ऑप्शन. ठीक आहे, एक प्रश्न 4 ऑप्शन. मग ते आपल्याला विचारते, ठीक आहे, मग ते आपल्याला विचारते का पृथ्वीच्या, ठीक आहे, वातावरणातील थराबाबत योग्य विधान कोणते. ठीक आहे, पृथ्वीचा, ठीक आहे, ठीक आहे, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसे जसे वर जावे तसे तसे तापमान, ठीक आहे, 164 मीटर मागं 1 डिग्रीनं कमी होत जाते. ठीक आहे, पण मात्र ते तापमान ठराविक अंतरापर्यंतच कमी होते, त्याच्यानंतर वाढायला लागते. ठीक आहे, दुसरं ऑप्शन नाही, ते ठराविक अंतरापर्यंत नाही, ठीक आहे, बऱ्याच, ठीक आहे, अंतरापर्यंत ते वाढतच जाते, वाढत नाही जात, कमी होत जाते. असे ऑप्शन देऊन आपल्याला कन्फ्यूज करते. लेवल वाढवली आहे आणि खालतं राहते AB बरोबर, BC बरोबर, ठीक आहे, वरील सर्व बरोबर. असे जेव्हा प्रश्न येते तर तेव्हा मात्र आपला जीव धाकड-धुकड करते. तर अभ्यास आपला खतरनाक पाहिजे. ठीक आहे, तर किती करण्यापेक्षा अभ्यास कसा करावा हे लय महत्त्वाचं आहे. ठीक आहे, कसा करावा हे कायच्यावरून समजते, तर हे प्रश्नपत्रिकावरून समजते. आयोगाचा ट्रेंड तुम्हाला ओळखता आला का? आयोग कुठं चाललं हे घेऊन, आपल्याला मसनात चाललं का वावरात चाललं का अजून कुठं घेऊन चाललं. ठीक आहे, तर आयोगाचा ट्रेंड समजून घ्या. आयोगाचा ट्रेंड जर तुम्हाला समजला तर तुम्हाला ह्या परीक्षा रपारप क्रॅक करता येते. आणि एक परीक्षा पास झाली ना लेको, तर तुम्हाला सांगतो ना, ठीक आहे, रपारप रिझल्ट येते. बी एका पुराचे 4-4, 5-5, अबे त्याचे 5-5 रिझल्ट आले का? मा एक बी नाही पडला. अबे तो का करून राहिला, तू का करून राहिला, तो प्रत्येक गोष्टीत ॲनालिसिस माय कुठं चुकून राहिलं हे पाहून राहिला. तर आता लक्ष द्या, MPSC राज्यसेवा, ठीक आहे, लक्ष द्या बे, MPSC राज्यसेवा, ठीक आहे, 2013च्या अगोदर, 12-13 असं बहुतेक, आता आठवून नाही राहिलं हो, 13च्या अगोदर, ठीक आहे, डिस्क्रिप्टिव्ह होती, लिहा लागत होती. प्रिलिम्स ऑब्जेक्टिव्ह होती. ठीक आहे, म्हणजे MCQ टाईप प्रश्न होते, एक प्रश्न 4 ऑप्शन. प्रिलिम्सच होती आणि मेन्स लिहा लागे. पण आयोगानं का केलं? ठीक आहे, आयोगानं का केलं? आयोगानं आता MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा, ठीक आहे, मुख्य परीक्षा ऑब्जेक्टिव्ह केली. ठीक आहे, टाईप कसा आहे लक्ष द्या बे, टाईप ऑब्जेक्टिव्ह केली. का केली? ऑब्जेक्टिव्ह. आता हे ऑब्जेक्टिव्ह केल्यामुळे काय झालं? सर सोपी झाली ना, खड्ड्यात सोपी झाली, कठीण झाली नाही का हे परीक्षा? सोपी झाली का बे? अबे इथं परफेक्ट उत्तर माहीत पाहिजे. आणि परीक्षेने ऑब्जेक्टिव्ह तर केली 1/3 निगेटिव्ह ऑब्जेक्टिव्ह आहे तर निगेटिव्ह मार्किंग लावली. डिस्क्रिप्टिव्ह जेव्हा परीक्षा असते, ठीक आहे, जर तुम्हाला एखादा प्रश्न म्हणलं लिहा, ठीक आहे, आला प्रश्न तुम्हाला जर म्हणलं पृथ्वीच्या अंतरंगाबाबत, ठीक आहे, पृथ्वीच्या अंतरंगाबाबत, ठीक आहे, संक्षिप्त 100 शब्दात माहिती लिहा, 5 मार्काचा प्रश्न. तर तुम्ही रपारप माहिती लिहिली, नाही आठवलं लेखाल, थोडंफार आठवलं लिहिलं तर अर्धा तर मार्क देईन, 1 तर मार्क देईन बापूसाहेब. अबे 5 पैकी 2 तर देईन, 2.5 तर देईन उत्तर पाहून. अबे इथं जर उत्तर चुकलं ना तर ठीक आहे, तर भेटलेल्या याच्यातला मार्क गायब करते. जर 1/3 निगेटिव्ह काय म्हणते, 4 प्रश्न सोडवले आणि खतरनाक आहे 1/3 निगेटिव्ह, 33% सुद्धा म्हणजे 33% निगेटिव्ह, 4 प्रश्न सोडवले, 3 चुकले आणि ह्या 1 मार्क तुम्हाला भेटायला पाहिजे, 1 बरोबर आहे. तर ह्या 1 बी भेटत नाही, 3 चुकल्यामुळे ह्या 1 गायब, तुमचे मार्क 0. 4 प्रश्न सोडवले, 3 चुकले, 1 बरोबर आहे तर गेला मार्क तो 1 मसनात. 3 मार्का मिळून 1 मार्क माया खाल्ला. म्हणून बिकट परिस्थिती आहे. परीक्षा कठीण झाली. ऑब्जेक्टिव्ह परीक्षा म्हणजे कठीण परीक्षा. तुम्हाला ॲक्युरेट उत्तर माहीत पाहिजे ना ऑब्जेक्टिव्हमध्ये. डिस्क्रिप्टिव्हमध्ये थोडंफार डिस्क्रिप्शन लिहिलं लेको, 2 दिन अर्धा दिन, ठीक आहे, त्याच्या बापाला देणी आहे मार्क. देणी आहे म्हणजे देणीच आहे. डिस्क्रिप्टिव्ह अर्धा तर दिन, काही तर थोडंफार लिहिलं तर आपण माहीत नाही का युनिव्हर्सिटीच्या परीक्षेत हात देतो पेलावून, रप मनात हिन थे सुस्ती करतो का, आणि ते पेलावलं का तो देतेच मग अर्धा मार्क, 1 मार्क, 2 मार्क असे कुतून 35 घेतो काटावर पास होतो. तसंच ठीक आहे MPSC थोडंसं व्यवस्थित लिहायला लागे, फरक एवढाच होता. पण मात्र तिथं काही ना काहीतरी भेटे, निगेटिव्ह मार्क नाही भेटे. इथं डायरेक्ट निगेटिव्हवाला प्रोग्राम आहे.
तर UPSCची ठीक आहे MPSC राज्यसेवा ही परीक्षा ऑब्जेक्टिव्ह टाईपची केली, ठीक आहे. पण आता लक्ष द्या, ठीक आहे, आता लक्ष द्या बे, ठीक आहे, ऑब्जेक्टिव्ह टाईपची केली, त्याच्यानंतर पेपर, ठीक आहे, लक्ष द्या बे. तर ऑब्जेक्टिव्ह टाईपची केली, 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे. आता एकूण टोटल पेपर किती, तर पेपर होते टोटल 6, ठीक आहे. किती पेपर होते, 6 पेपर, ठीक आहे, 6 पेपर होते. लक्ष द्या बे. तर इथं लिहितो, ठीक आहे, पेपर एकूण, ठीक आहे, पेपर 6, ठीक आहे, पेपर 6, ठीक आहे. त्याच्यानंतर लक्ष द्या बे, त्याच्यानंतर, ठीक आहे, त्याच्यानंतर मार्क किती, ठीक आहे, टोटल मार्क, टोटल पेपर, ठीक आहे, इथं लिहितो 6, ठीक आहे. त्याच्यानंतर टोटल मार्क, टोटल मार्क. आता लक्ष द्या बे, 800 मार्काची परीक्षा, 100 मार्काचा इंटरव्ह्यू, टोटल 900 मार्काची फायनल लिस्ट लागते. का म्हटलं, लक्ष द्या, तुमचे पेपर 6 पेपर 800 मार्काचे, 100 मार्काचा इंटरव्ह्यू, टोटल 900 मार्काची फायनल लिस्ट लागते. मुख्य परीक्षेचे मार्क, मुख्य परीक्षेचे मार्क लक्ष द्या, ठीक आहे. MPSC राज्यसेवेतून डेप्टी कलेक्टर, DYSP, तहसीलदार, BDO, SDO, नायब तहसीलदार, SC ST, असिस्टंट कमिशनर ऑफ सेल टॅक्स, ठीक आहे, डेस्क ऑफिसर, ठीक आहे, भूमी अभिलेख अधिकारी, असे बरेचसे अधिकारी, ठीक आहे, बरेचसे अधिकारी या परीक्षेतून निर्माण होतात, एकाच परीक्षेतून. ज्याला जास्त मार्क, डेप्टी कलेक्टर कमी मार्क, DYSP कमी मार्क, ठीक आहे, SDO चाललं असं. त्याच्यानंतर डेप्युटी CEO, ठीक आहे, त्याच्यानंतर CO चीफ ऑफिसर, ठीक आहे, त्याच्यानंतर भूमी अभिलेख अधिकारी चाललं असं. SC ST असिस्टंट कमिशनर ऑफ सेल टॅक्स याच्यावरती येते, ठीक आहे. तर अशा बऱ्याचशा परीक्षा आहे, ठीक आहे, अशा बऱ्याचशा पोस्ट आहे ज्या MPSC राज्यसेवेतून निघतात. ते मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं, ते लेक्चर पाहून घ्या. मग आता इथं लक्ष द्या बे, 900 मार्काची इथं पूर्व परीक्षा राहते. पूर्व पास झालं तर तुम्हाला मुख्य देता येते. तर मुख्य परीक्षा आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यू, ठीक आहे. तर इंटरव्ह्यू राहते 100 मार्काचा आणि 800 मार्काची ही मुख्य परीक्षा. कोणत्याही, ठीक आहे, MPSCच्या परीक्षेत, ठीक आहे, सरळ सेवा असली तर एकच परीक्षा राहते. ही सरळ सेवा नाही, पूर्व पास करा. पूर्व ही फक्त नगदी माल काढासाठीची परीक्षा आहे. नगदी माल चांगले चांगले खडे काढते भाऊ परीक्षेसाठी. इथून कोणत्याही फायनल सिलेक्शनमध्ये तुमच्या पूर्व परीक्षेचे मार्क ग्राह्य धरल्या जात नाही. का म्हणलं मी, फायनल सिलेक्शनमध्ये, ठीक आहे, फायनल सिलेक्शनमध्ये तुमचे मार्क ग्राह्य धरल्या जात नाही, ठीक आहे. का म्हटलं, तुमचं जे फायनल सिलेक्शन होते त्याच्यात प्रिलिमचे मार्क धरल्या जात नाही. प्रिलिम्स ही फक्त सायनी परीक्षा आहे. नगदी माल काढते चांगले खडे मेन्ससाठी, कारण तुम्हाला अधिकारी बनायचं आहे. का बनायचं आहे, अधिकारी बनायचं आहे. इंटरव्ह्यू इंग्लिशमध्ये नाही होते, MPSCचा मराठीतच होते, काही टेन्शन नाही घ्यायचं, ठीक आहे. मराठीत होते आणि माध्यम, ठीक आहे, जो मेनचा पेपर राहते तो 2 भाषेत येते. इंग्लिश तोच प्रश्न इंग्लिशमध्ये, तोच प्रश्न मराठीमध्ये, ठीक आहे. प्रश्न तोच प्रश्न, पहिल्या क्रमांकाचा प्रश्न मराठीत आणि तोच प्रश्न इंग्लिशमध्ये येते. त्याच्यामुळे लोड घ्यायचा नाही. इंटरव्ह्यू मराठीतच होती MPSCचा, ठीक आहे. मग आता लक्ष द्या, पूर्व परीक्षा पास झाले तर तुम्हाला मेन्स देता येते. मेन्स 800 मार्काची आणि तुम्ही मेन्स पास झाले का पुन्हा एक कट ऑफ लागते इंटरव्ह्यूसाठी आणि इंटरव्ह्यूला बोलावते आणि टोटल 900 मार्काची लिस्ट लागते. किती मार्काची लिस्ट लागते, 900 मार्काची फायनल लिस्ट लागते. डेप्टी कलेक्टर, DYSP, तहसीलदार, BDO, SDO या परीक्षेसाठी, ठीक आहे. UPSCचा आहे, सांगतो भाऊ, धीर तर धर. भल्ले लक करता बे पोट्टे हो तुम्ही. असं नवीन नवीन लग्न झाल्यासारखं नका करत जाऊन, धीर घेत जा थोडसा. 2-3 दिवस कथा गीता होऊ देत जा, ठीक आहे. भल्लेच पोट्टे याच्यामुळे आम्ही ऐकायला तयार नाही. तर ठीक आहे, थांबा ना, एक तर होऊ द्या, लक नका करत जाऊ, ठीक आहे. तर आता लक्ष द्या, पूर्व परीक्षेचे मार्क ग्राह्य धरल्या जात नाही, ठीक आहे. मेन्स आणि इंटरव्ह्यू. का म्हटलं, मेन्स आणि इंटरव्ह्यू, ठीक आहे. न कथा गीता राहिली व्हायची ना. तर आता लक्ष द्या, ठीक आहे. तर मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू. मुख्य परीक्षा 800 मार्काची. आता लक्ष द्या, ठीक आहे. मुख्य परीक्षा 800 मार्काची राहते. कशी का राहते, तर आता लक्ष द्या बे, 6 पेपर म्हणलं तुम्हाला. पेपर किती, लक्ष द्या, ठीक आहे. टोटल एकूण पेपर, ठीक आहे, एकूण पेपर MPSC राज्यसेवेचे एकूण पेपर 6 पेपर. किती पेपर, 6. पहिला पेपर, लक्ष द्या बे, पहिला पेपर, ठीक आहे, इंग्लिश, ठीक आहे, इंग्लिश आणि मराठी. आता लक्ष द्या, इथून, ठीक आहे, इथून 3 वर्षाच्या अगोदर का होतं, का इंग्रजीचा पेपर वेगळा आणि मराठीचा पेपर वेगवेगळा होत होता.
ठीक आहे, वेगवेगळ्या होत होता. आयोगानं काय केलं आता, ठीक आहे का, आयोगानं लक्ष द्यावे, जे 6 पेपर आहे त्याच्यातला एक पेपर डिस्क्रिप्टिव्ह आहे. डिस्क्रिप्टिव्ह स्पेलिंग चुकू शकते, ते 5 बद जा, ठीक आहे. आणि 5 पेपर ऑब्जेक्टिव्ह आहे. ठीक आहे, काय म्हटलं, लक्ष द्यावे. ठीक आहे, ठीक आहे, लक्ष द्या का म्हणून राहिलो मी. ठीक आहे, जे 6 पेपर आहे त्याच्यातला एक डिस्क्रिप्टिव्ह, म्हणजे आपण युनिव्हर्सिटीत लिहितो का नाही, ठीक आहे, निबंध लिहा, पत्र लिहा तसा. ठीक आहे, एखादा, ठीक आहे, एखाद्या प्रश्नाचा सारांश लिहा. भूगोलाचा प्रश्नाला समजा ज्वालामुखी, ठीक आहे, खद 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 कसा उकळतो ते सांगा. ठीक आहे का नाही, तर बस लिहा खद खद आणा नापत. ठीक आहे, तर आता लक्ष द्या. तर पहिला पेपर, एकच पेपर 6 पेपरपैकी डिस्क्रिप्टिव्ह आहे, युनिव्हर्सिटीसारखं लिहा लागते. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर 5 पेपर ऑब्जेक्टिव्ह टाईपचे आहे. 1 प्रश्न 4 ऑप्शन, 1 प्रश्न 4 ऑप्शन, 1 प्रश्न 4 ऑप्शन. ठीक आहे, अशी राहते मेन्स परीक्षा. एक पेपर काय म्हणलं, डिस्क्रिप्टिव्ह लिहा लागते, 1 प्रश्न, ठीक आहे, आणि 5 प्रश्नपत्रिका. ठीक आहे, 5 पेपर, ठीक आहे, हे ऑब्जेक्टिव्ह टाईपचे राहते. समजलं का. आणि ह्या पेपरले, हे जे 5 पेपर आहे यायले 1/3 निगेटिव्ह आहे. डिस्क्रिप्टिव्हले निगेटिव्ह कशी राहील, तर हे जे आहे याले आहे 1/3 निगेटिव्ह. ठीक आहे, 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे ह्या 5 पेपरले, लक्षात ठेव जा, मी पहिले सांगून राहिलो. ठीक आहे, मग आता लक्ष द्या, मग आता लक्ष द्या. ठीक आहे, पहिला पेपर आहे इंग्लिश मराठी 100 मार्क. ठीक आहे, मग आता लक्ष द्या, 100 मार्क. मग ह्या पेपर डिस्क्रिप्टिव्ह टाईपचा आहे. ठीक आहे, कोण्या टाईपचा आहे, डिस्क्रिप्टिव्ह टाईपचा आहे. मग याच्यात लक्ष द्यावे, 50 मार्काचं इंग्लिश आणि 50 मार्काचं मराठी येते. कधी 3 प्रश्न येते, कधी एकच प्रश्न. ठीक आहे, एकच प्रश्न येते. इंग्लिशमध्ये 50 मार्काला एकच प्रश्न, किंवा मराठीत 50 मार्काला एकच प्रश्न, किंवा 3 येते. 3 प्रश्न काय ते मी तुम्हाला सांगतो. 3 आले तर कशी येईल, 1 आला तर कसं आहे. एकच मराठीत प्रश्न येईल. ठीक आहे, 50 मार्काचा. खालील 3 विषय दिले राहील. ठीक आहे, 3 विषयापैकी एका विषयावर निबंध लिहा म्हणा. का लिहा म्हणा, निबंध लिहा. एकाच विषयात 50 मार्काले मराठीत निबंध लिहा. आणि विषय लेटेस्ट असते, लेटेस्ट. ठीक आहे, नाही तर निबंध लिहा. माझा आवडता पक्षी कोंबडी. मी सकाळी उठतो आणि बेंड्यातली कोंबडी काढतो आणि तिले उकंड्यावर चारायला सोडतो, आणि रविवार असला का तिलेच फ्राय करतो. माझा आवडता पक्षी म्हणून कोंबडी आहे. असे नाही आहेत. दुसरीतला निबंध नाही होय, तुम्ही अधिकारी होणार आहे. का होणार आहे, लेटेस्ट विषय कोरोनाशी संबंधित. ठीक आहे, त्याच्यानंतर भारत सरकारने केलेला नॅशनल सिटिझनशिप, ठीक आहे, अमेंडमेंट ॲक्ट बाबत निबंध लिहा. खतरनाक खतरनाक विषयावर येते. ठीक आहे, निबंध. 1 प्रश्न 3 आले तर तुम्हाला सांगतो, मराठीत 50 मार्काला 3 प्रश्न आले. मराठी मराठी इंग्लिश दोन्ही आहे. मराठी 50, ठीक आहे, आणि इंग्लिश 50 मार्काली. मग 3 प्रश्न मराठीत राहील. 30 मार्काला 1 निबंध लिहा राहील, 3 विषयापैकी 1. त्याच्यानंतर मराठीतलं ट्रान्सलेशन इंग्लिशमध्ये करा म्हणून. काय म्हणून, मराठीतलं ट्रान्सलेटर इंग्लिशमध्ये करा म्हणून. आणि 3रा प्रश्न ट्रान्सलेट करा. आणि 3रा प्रश्न राहील सारांश. पॅरेग्राफ दिला राहील सारांश. तर पहिली लिहायची, 3 वय सोडायच्या, 4थी लिहायची. भूस काढतो तिथं वाचाचा आणि त्याचा मनानं सारांश लिहायचा. ठीक आहे, 10 मार्काचा 1 सारांश, 10 मार्काचं ट्रान्सलेशन आणि 30 मार्काचा निबंध. 50 मार्क मराठीचे खतम. सेम इंग्लिशमध्ये राहील. विषय दुसरे राहील फक्त निबंधाचे. निबंध इंग्लिशमध्ये 30 मार्काचा, 10 मार्काचं इंग्लिशमधलं मराठीत ट्रान्सलेट करा आणि त्याच्यानंतर इंग्लिशमधला सारांश करा. तर आता लक्ष द्या. ठीक आहे, मग आता हे जे आहे तर इंग्लिश 50 ह्या पेपर डिस्क्रिप्टिव्ह आहे. काय म्हणलं, लिहा लागेल ना बे निबंध. का ऑब्जेक्टिव्ह राहणार आहे का, निबंध लिहिला आहे, क्लिक करा डोंबडे हो. ठीक आहे, तर ह्याच पेपर डिस्क्रिप्टिव्ह आहे. कोणता, लक्ष द्या, ह्या पेपर डिस्क्रिप्टिव्ह आहे.
डिस्क्रिप्टिव्ह, ठीक आहे, ह्या पेपर. आणि मग बाकीचे पेपर सुरू होते ऑब्जेक्टिव्ह. पेपर दुसरा, ठीक आहे, पेपर दुसरा पुन्हा इंग्लिश अँड मराठी 100 मार्क. किती मार्क? 100 मार्क, ठीक आहे. इंग्लिश आणि मराठी 100 मार्काचा पेपर राहते. आणि हे दोन्ही पेपर बे डोंबड्या एकाच दिवशी राहते. सकाळी एक, दुपारी एक. युनिव्हर्सिटीचं नाही होय 5 दिवसाच्या सुट्या. 3 दिवसात 6 पेपर खतम करते आयोग लगातार. शुक्रवार, शनिवार, रविवार खतम. चाल मोकळ्या वय घरी. समजलं का? चाल मोकळ्या वय घरी. तर आता लक्ष द्या, ठीक आहे. मग इंग्लिश मराठी 100. तर ह्या आहे ऑब्जेक्टिव्ह. इथून सुरू झाला ऑब्जेक्टिव्ह. तर इथं येते ग्रामर, इंग्लिश व्याकरण आणि मराठी व्याकरणावर 50-50 मार्काचे प्रश्न राहते पुन्हा. मग ते ग्रामर आपलं, त्याच्यात नाव, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, समास, संधी, शब्दाच्या जाती आहे का नाही. त्याच्यानंतर शब्द कसे तयार होतात, तत्सम, तद्भव, देशी, परदेशी, इंग्रजी, चेंद वाईज, चेंद नॅरेशन, ठीक आहे, टेन्स. त्याच्यानंतर यस नो क्वेश्चन, ठीक आहे. त्याच्यानंतर ठीक आहे मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, केवळ वाक्य म्हणजे कंपाऊंड, कॉम्प्लेक्स, ठीक आहे. सगळे इंग्लिश ग्रामरवर प्रश्न येते, ठीक आहे. कंडिशन क्लॉज, जर मी राजा असतो तर तू माई राणी असती. कसं आहे वाक्य? जर मी राजा असतो तर तू माई राणी असती. का फेकून राहिला ह्या जिओ टू जिओ असे वाक्य येते. इफ आय वेअर द किंग, इफ काय म्हणते मग, इफ आय वेअर द किंग यू वुड बी माय क्वीन, ठीक आहे. हेच वाक्य इंग्लिशमध्ये फेकूपंती वाक्य, ठीक आहे. इफ आय, ठीक आहे, आय वेअर फ्लाय लाईक अ बर्ड, जर मी पक्षासारखं उडू शकलो असतो तर तुझ्या वेणीत लावायला आकाशातले तारे आणले असते. बापा बापा घोबळटोंड्या, पाहिलं का कधी चेहरा आरशात? आकाशातले तारे वेणीत लावाले, ठीक आहे. हे वाक्य आपण शिकवतो इंग्लिशमध्ये. खतरनाक वाक्य आहे ना. जर मी राजा असतो तर तू माई राणी असती. किती फेकते ह्या, ठीक आहे. भीक मागायची सोय नाही लेखाची, ठीक आहे. आणि ह्या रेतीच्या ढिगावर रात्रभर जिओ टू जिओ फेक, ठीक आहे. तिकडून बापीन सकाळी 2 लाता मारण. तर इतकं खतरनाक पोट्याचं काम आहे. फेकाची लिमिट राहते. जर फेकाचं असन, ठीक आहे, तर ठीक आहे, जर फेकाचं असेल तर फेकू पण ती वाक्य इंग्लिशमध्ये कसे म्हणल्या जाते. कंडिशन क्लासवर एक प्रश्न, 2 प्रश्न आले राज्यसेवा मेन्सली, ठीक आहे. जर मी राजा असतो तर तू माई राणी असती. इफ आय वेअर द किंग यू वुड बी माय क्वीन, आहे का नाही. जर मला पक्षासारखं उडता आलं असतं तुझ्या वेणीत लावायला आकाशातले तारे आणले असते. तर असे खतरनाक वाक्य आपण इंग्लिशमध्ये पाहू, ठीक आहे. इंग्लिश मराठी, ठीक आहे. इंग्लिश मराठी खालतं 4 ऑप्शन राहील. खालतं 4 ऑप्शन, एक प्रश्न आणि खालतं 4 ऑप्शन राहील. याचं चेंद वाईस, ठीक आहे. कोलंबस डिस्कवर्ड अमेरिका, याचं चेंद करेक्ट वाईस खालचं कोणतं, ठीक आहे. स्मोक फिल द रूम, ठीक आहे. तर याचं खालतं चेंद वाईस कोणतं हे सांगा, ठीक आहे. असे प्रश्न, ठीक आहे. असे प्रश्न, ठीक आहे. असे प्रश्न, ठीक आहे. असे प्रश्न परीक्षेत येते, ठीक आहे. मराठी व्याकरणावर येईल, ठीक आहे. तर लक्ष द्यावे, खालीलपैकी कोणतं स्वरसंधीचं उदाहरण आहे असे प्रश्न. मग मराठी व्याकरणावर 50 मार्क आणि इंग्रजी व्याकरणावर 50 मार्क. ग्रामरवर आणि इथंच मार्क घेता येते आउट ऑफ. तुम्हाला सांगतो इथं 70-80 मार्क घ्यायचे 2 पेपरमध्ये. नाही रिझल्ट येईन तर मग मला म्हणायचं हे पेपर मराठी इंग्रजी असा पेपर आहे का तिथं आउट ऑफ घेता येते, ठीक आहे. मग त्याच्यानंतर तिसरा, ठीक आहे, लक्ष द्यावे. मग तिसरा जो पेपर आहे तर तिसरा पेपर GS1 म्हणते. काय म्हणते? लक्ष द्यावे. त्या पेपरले म्हणते GS जनरल स्टडीजचे पेपर सुरू झाले. GS1. तर या पेपरमध्ये, ठीक आहे, या पेपरमध्ये भूगोल आणि इतिहास असते. काय असते? भूगोल व इतिहास. लक्ष द्यावे, कामाचं आहे हे. का असते? भूगोल व इतिहास. हे इकडे घेतो मार्किंग. 100 मार्क, ठीक आहे. 100 मार्क, ठीक आहे. आणि ह्या पेपर राहते 150 मार्काचा. लक्ष द्यावे. भूगोल व इतिहास GS पहिल्या दिवशी हे एकाच दिवशी 2 पेपर होते एकाच दिवशी. त्याच्यानंतर हे जे आहे, ठीक आहे, तर हे दुसऱ्या दिवशी पेपर होते, ठीक आहे. दुसऱ्या दिवशी लेक्चर मोठं होईल तर आपण मेनचा UPSC सिलेबस दुसऱ्या लेक्चरमध्ये पाहू. याचं हेडिंग बदलून टाकेन मी, ठीक आहे. GS1 भूगोल. लक्ष द्यावे. GS1च्या पेपरमध्ये भूगोल व इतिहास राहते 150, ठीक आहे. भूगोल व इतिहास 150 मार्काचा पेपर, ठीक आहे.
मग याच्यात जगाचा भूगोल, भारताचा भूगोल, पण तिथं त्यांनी दिला आहे विथ रेफरन्स, ठीक आहे, विथ रेफरन्स टू महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासहित. तर महाराष्ट्रातल्या भूगोलाशी संबंधित आतमधले प्रश्न विचारते. मग हे इतिहास विथ रेफरन्स टू महाराष्ट्र, मग महाराष्ट्राच्या इतिहासावर आतमधले प्रश्न विचारते. तर तुम्हाला मेन्सचे प्रश्न पाहावे लागेल. आयोगानं मेन्सला प्रश्न कसे विचारलेले आहे, ठीक आहे, या पेपरमध्ये. आणि काही खूप कठीण नाही राहत बे, जे फिलिम्सले वाचतो, ठीक आहे, तेच मेन्सले आहे. म्हणजे अभ्यासच मेन्सचा करा, फिलिम्सचा आपोआप होते. कारण फिलिम्सले जर आतमधला प्रश्न विचारला तर तो आपल्याला येईल, कोणाच्या बापाला येणार नाही. समजलं का? तर मग ठीक आहे, GS1 भूगोल व इतिहास 150 मार्क. किती मार्क? 150 मार्क. ठीक आहे. तर आणि प्रश्न आहे 150. ठीक आहे, किती मार्क? 150 मार्क. आणि 150 क्वेश्चन 2 तास वे. किती तास वे? 2 तास वे. लक्ष द्या बे, किती तास वे? 2 तास. ठीक आहे. या पेपरले, ठीक आहे, वरच्या पेपरले, ठीक आहे, वरच्या पेपरले, ठीक आहे, वे, ठीक आहे, वे ह्या पेपरले 3 तास आणि याले 2 तास. ठीक आहे. तर वे पाहून घ्यायचा बरोबर. ठीक आहे, बहुतेक 2च तास आहे. तर आता लक्ष द्या. त्याच्यानंतर, ठीक आहे, त्याच्यानंतर चौथा, ठीक आहे, चौथा पेपर GS1 झालं. आता दुसरा आहे GS2 जनरल स्टडीज. ठीक आहे, 2 याले GS2 म्हणते. या पेपरमध्ये काय आहे लक्ष द्या. या पेपरमध्ये आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. 150 मार्क, 1 मार्क, 150 क्वेश्चन आणि वे 2 तास. ठीक आहे. कायच्यावर आहे तर राज्यघटना, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. ठीक आहे, राज्यघटना. लक्ष द्या बे, दुसरा पेपर पुराच्या पुरी राज्यघटना चांगली समजली पाहिजे. मग तुम्हाला इथे आपणच देऊ, काही टेन्शन नाही घ्यायचं. ठीक आहे. राज्यघटनेतलं कलम 31 का बरं रद्द केलं? का कारण होतं? मूलभूत अधिकार मार्गदर्शक तत्त्वे का बरं अलग केले? हे पहिले विचारायचं मास्तरले. काऊन अलग केले म्हणा, का कारण आहे त्याच्या मागचं? 31 कलम काढलं आणि ते 300 मध्ये काऊन टाकलं? समजलं का? ते विचारा. संपत्तीचा अधिकार कायदेशीर केला, पण काऊन केला? बॅकग्राऊंड काय, त्याचं हिस्ट्री काय, असाच कसा काढला? ठीक आहे, हे आपण सांगू, कोणीच सांगणार नाही. ठीक आहे. प्रत्येक कलमाचा अर्थ कसा आहे, ठीक आहे, हे आपण पाहू. राज्यघटना, ठीक आहे, GS2, ठीक आहे, पूर्ण राज्यघटना आहे. आपल्याला चायना घेणं, अमेरिकेच नाही शिकायची. आपली जिथं धुता सरत नाही, हेच पाहायचे आहे आणि त्याच्यावर प्रश्न येणार आहे. ठीक आहे. 150 मार्क. किती मार्क? 150 मार्क. 150 क्वेश्चन राहते. 2 तास वेळ. ठीक आहे. जास्त गिस्त नाही भेटत वेळ घी. ठीक आहे. मग आता लक्ष द्या. मग त्याच्यानंतर लक्ष द्या बे. ठीक आहे. त्याच्यानंतर GS जनरल स्टडीज पेपर 3. ठीक आहे. GS पेपर 3. ह्या पेपरमध्ये ह्युमन रिसोर्स आणि डेव्हलपमेंट, मानव संसाधन व विकास. ठीक आहे. लक्ष द्या. या पेपरले म्हणते मानव संसाधन व विकास. मानव संसाधन, सर ह्या नवीनच पेपर वाटून आहे. मानव संसाधन व विकास. ठीक आहे. तर भारतात माणसं आहे, भारतात माणसं आहे नुसते, पण कमावून देणारे नाही आहे. ठीक आहे. त्याला उत्पादक कसे बनवायचे याच्यासाठी भारत सरकारनं कोणत्या योजना राबवल्या, कोणत्या रोजगाराच्या स्कीम राबवल्या, त्यासाठी शैक्षणिक पद्धतीत कोणते बदल केले, पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग कॉलेज आणण्यासाठी कोणत्या संस्था काम करते. ठीक आहे. भारत सरकार लोकांना, ठीक आहे, उत्पादक प्रॉपर्टी निर्माण करण्यासाठी कोणत्या योजना राबवल्या, त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं केलं, कुठून त्याची सुरुवात केली, आता कुठं आहे. ठीक आहे. भारतातले लोक आहे, त्यांना उत्पादक प्रॉपर्टी बनवण्यासाठी ह्युमन आहे. ठीक आहे. ह्युमन आहे, त्याचा विकास झाला पाहिजे. आणि मानव, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. ठीक आहे. या मानवाला रिसोर्स डेव्हलपमेंटमध्ये म्हणजे भारताच्या विकासात, ठीक आहे, प्रवाहात आणून त्यांना भारताचा विकास साध्य करून त्यांना रोजगार कसा प्राप्त करून देता येईल याच्यासाठी भारत सरकार वारंवार का करून राहिलो, कोणत्या स्कीम राबवून राहिलो, कोणत्या संस्था स्थापन केल्या, त्या कशा काम करते याच्याशी संबंधित एक पेपर आहे. कारण तुम्ही ज्या सरकारमध्ये जात आहे त्या सरकारमध्ये कशा स्कीम आहे, का आहे, कसं सरकार चालते, कशा स्कीम राबवते, गरिबांसाठी कोणत्या राबवते, बालकांसाठी कोणत्या राबवते, मातांसाठी कोणत्या राबवते, आहे का नाही, हे सगळे ह्युमन रिसोर्समध्ये आहे. ठीक आहे. म्हणून हा स्पेशल पेपर आहे एक. समजलं का? स्पेशल पेपर आहे. तर हा पेपर 150, ठीक आहे, पुन्हा 150 मार्क, 150 क्वेश्चन, 2 तास वेळ. ठीक आहे. 2च तासात 150 क्वेश्चनचा गेम भरवायचा आहे भाऊ. ठीक आहे. तर आता लक्ष द्या. त्याच्यानंतर 6वा पेपर जनरल स्टडीज पेपर 4. ठीक आहे. याच्यात काय आहे तर याच्यात आहे विज्ञान. काय आहे लक्ष द्या बे.
याच्यात आहे विज्ञान, GS पेपर 4 विज्ञान, डेप्टी कलेक्टर आणि डीप आतमधले प्रश्न विचारते. ठीक आहे, रिमोट सेन्सिंग वगैरे हे टॉपिक आहे त्याच्यात, सॅटेलाईट. ठीक आहे, तर सोपीच आहे, काही खूप कठीण नाही. इस्रो, DRDO जी वगैरे आहे विज्ञानमध्ये. टेक्नॉलॉजी आहे थोडीशी, जनरल सायन्स आहे. ठीक आहे, मग लक्ष द्या बे, विज्ञान. ठीक आहे, विज्ञान, अर्थशास्त्र, त्याच्यानंतर कृषी बी टॉपिक आहे याच्यात. ठीक आहे, तर आपण वाचलंच आहे एप्रिल. अजून थोडासा डीप अभ्यास करायला लागते. का करायला लागते? अजून थोडासा का करायला लागते? डीप अभ्यास करायला लागते. तर हे जे आहे GS पेपर, ठीक आहे, GS पेपर 4, ठीक आहे, याच्यात विज्ञान हे सगळेच्या सगळे सब्जेक्ट आहे प्रिलिम्सले. फक्त कृषी. आता कृषीमध्ये ठीक आहे, भारतानं जे पहिली हरित क्रांती, दुसरी हरित क्रांती, त्याच्याशी संबंधित रिसर्च ढमकं कोणत्या भागात कोणते पिकं पिकते हे तेच आहे. मग आता इथंही 150 मार्क. ठीक आहे, 150 क्वेश्चन, 2 तास वेळ. लक्ष द्या बे, पहिल्या दिवशी शुक्रवारी टाइम टेबल राहते त्याचा. ठीक आहे, शुक्रवार, शनिवार, रविवार खतम. नाही तर मग शनिवारी सुरू केली, शनिवार, रविवार, सोमवार खतम. 3 दिवसात लगातार. समजलं का? लगातार. तर हे दोन पेपर सुट्टी गिट्टी नाही, एटी केटीवाला विषय नाही व ह्या. ठीक आहे, तर आता लक्ष द्या, हे दोन पेपर 3 दिवसात पेपर आयोग खतम करते. सर अभ्यासाले काही कोणता अभ्यासाले वेगळी नाही. 3 दिवसात का प्रोग्राम करायचा आहे? तो अभ्यास तुझ्या 4-5 वर्षापासून चालूच आहे, 2 वर्षापासून चालूच आहे. इथं ये आणि निवाड पाड. एकव्या जर परीक्षा पास केली तर तुम्हाला सांगतो दरवर्षी प्रत्येक परीक्षेत तुमचा रिझल्ट येत जाते. एवढं कॉन्फिडन्स माणसाला येऊन जाते. समजलं का? तर हे जे मारा टोटल हे बा 150, 600, 700 आणि 800, टोटल 800 मार्काची मेन्स. किती मार्काची? 800. ठीक आहे, किती मार्काची? हे बा 800 मार्काची मेन्स. ठीक आहे, मग आता लक्ष द्या बे, किती मार्काची? 800 मार्काची टोटल मेन्स आहे. मग हे जे 800 मार्काची मेन्स आहे, तर या 800 मार्काची जे परीक्षा तुम्हाला मी सांगून राहिलो, तर हे 800 मार्काची मेन्स आहे. हे जे इकडले पेपर आहे हे आहे ऑब्जेक्टिव्ह. हे 5 पेपर ऑब्जेक्टिव्ह आहे आणि याले 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे. एवढं लक्षात ठेव जा. ठीक आहे, 1/3 निगेटिव्ह आहे. ऑब्जेक्टिव्ह 1 प्रश्न 4 प्रश्न. ह्या एकच पेपर डिस्क्रिप्टिव्ह आहे, लिहा लागते. पुरवणी गिरवणी नाही भेटत डोंबडेव, पहिले सांगून राहिलो. ठीक आहे, नाही तर पुरवणी द्या, मनात सप्लिमेंट घ्या. ठीक आहे, तर असं नसते काही. तर हे जे आहे तर हे टोटल. मग जर तुम्ही हे मेनची परीक्षा प्रिलिम्स पास झाले, मेन्स दिले आणि मेनची परीक्षा जर तुम्ही पास झाले तर तुम्हाला पुन्हा एक लिस्ट लागते इंटरव्ह्यूसाठी. इंटरव्ह्यूले बोलावले जाते आणि इंटरव्ह्यू राहते 100 मार्काचा. किती मार्काचा? 100 मार्काचा. अशी फायनल लिस्ट लागते 900वर. ठीक आहे, तर तुम्ही पहा. ठीक आहे, 900 पैकी 52-53 खूप झालं, 52-53% महाराष्ट्रात टॉपर राहते. कवा तर 50, 48, 49वर टॉपर राहते पेपर जर कठीण आले तर. असा रिझल्ट आहे आयोगाचा. म्हणजे एवढे मार्क. हो, टफेस्ट. ठीक आहे, टफेस्ट परीक्षा आहे. ठीक आहे, तर कारण अधिकारी बनून राहिले ना तुम्ही. आणि अधिकारी काही चिल्लर बनून राहिले का? डेप्टी कलेक्टर, DYSP, तहसीलदार, BDO, SDO, नायब तहसीलदार, SC/ST, असिस्टंट कमिशनर, सेल टॅक्स, डेस्क ऑफिसर. ठीक आहे, त्याच्यानंतर आपलं भूमी अभिलेख अधिकारी. हे सर्व अधिकारी इथून येतात. ठीक आहे, तर खतरनाक परीक्षा आहे हे, खतरनाक. ठीक आहे, तर बस तिथं. ठीक आहे, हे घे खुर्ची. ठीक आहे, तर हे जे तुम्हाला सिलेबस सांगितला, ह्या सिलेबस MPSC राज्यसेवा परीक्षेचा होय. कशाचा होय? MPSC राज्यसेवा परीक्षेचा. तर MPSC राज्यसेवा परीक्षेचा सिलेबस सांगितला आहे. त्याच्यानंतर आपला सिलेबस जो राहिला आहे तर तो UPSCच्या मेनच्या परीक्षेचा सिलेबस राहिला आहे. ठीक आहे, कोणत्या परीक्षेचा? UPSCची मेन्स. ठीक आहे, तर UPSCची मेन्स परीक्षा कशी आहे? ठीक आहे, तर त्याचाही आपण ठीक आहे आता नंतर घेऊ, कारण हे अर्ध्या तासाचं लेक्चर झालं, जास्त मोठं झालं, कारण ते सांगायला पुन्हा वेळ लागेल आहे का नाही. तर पुन्हा ते 1-1.25 तासाचं होऊन जाईल, तर पोट ते पाहायला नाही पाहत. तर एवढंच राहू द्या. तर हे बरोबर अभ्यास करा, राज्यसेवा मेनचा अभ्यास करा, प्रिलिम्स आपोआप क्रॅक होते. तोच आहे बस. प्रिलिमले 2 महिन्याच्या अगोदरपासून प्रिलिम ओरिएंटेड अभ्यास करायचा. ठीक आहे, तर
कंबाईनचा पण सांगतो बाबा, त्या काही लोड घ्यायचं नाही. मी जोपर्यंत जिवंत आहे ना, नो टेन्शन, ठीक आहे, जिवंत असतपर्यंत मी. तर आज संध्याकाळी 7 वाजता मी, ठीक आहे, शिक्षक दिनानिमित्त लाईव्ह येणार आहे आणि तुमच्याशी संवाद साधणार आहे संध्याकाळी 7 वाजता. तर सर्वांनी संध्याकाळी आज 7 वाजता ये जा. त्याच्यानंतर आपलं हे बुलेट चालू घडामोडीचं पुस्तक आहे. हे पुस्तक औरंगाबाद, ठीक आहे, औरंगाबादला आता सांगितलं, औरंगाबादला उमदे बुक डेपो, माया बुक डेपो, त्याच्यानंतर उदय बुक डेपो इथं उपलब्ध आहे. अकोल्याला पाटील बुक डेपो, नांदेडला पाटील बुक डेपो, त्याच्यानंतर साई अकॅडमी चोपडा जळगावला उपलब्ध आहे. इंदाई बुक डेपो जळगावला उपलब्ध आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर परभणीला स्वामी विवेकानंद अकॅडमी कागणे सरांची तिथे उपलब्ध आहे. त्याच्यानंतर सोमेश्वर बुक डेपो अमरावतीला उपलब्ध आहे, ठीक आहे. पाटील बुक डेपो अकोल्याला उपलब्ध आहे. नागपूरला सेंट्रल बुक डेपो आणि रेणुका बुक डेपोला उपलब्ध आहे. त्याच्यानंतर, ठीक आहे, वर्धेला माझ्याकडं गांधी बुक डेपो आणि आकाश बुक डेपोत उपलब्ध आहे, ठीक आहे. हे जर पुस्तक याच्या व्यतिरिक्त तुम्हाला पाहिजे असेल, त्याच्यानंतर एम्स अकॅडमी गडचिरोलीला उपलब्ध आहे. हे पुस्तक तुम्हाला पाहिजे असेल तर सोबत पुन्हा हे बुलेट योजना नावाचं पुस्तक आहे, योजना लोकसंख्या. हे 100 रुपयाचं पुस्तक आहे. 1.5 वर्ष लागले काढायला, आता 2 वर्ष झाले पब्लिश होऊन, पण तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट नव्हता. हे पुस्तक लोकसंख्या महाराष्ट्र आणि भारतासोबत कम्पेअर करून दिलं आहे. खतरनाक. दरवर्षी PSI ST आले 2 ते 3 प्रश्न येते. तर हे 100 रुपयाचं पुस्तक 50ला भेटन आणि हे 240चं आहे तर 240लाच भेटन पोस्टल चार्ज सहित. हे दोन्ही पुस्तक पाहिजे तर तुम्ही मला 290 रुपये, ठीक आहे. हे 240चं आणि हे 50चं, हे 100 आहे पण 50ला 50%मध्ये. 9970 खालचा नंबर आहे, 9970 81 42 78. हा माझा व्हॉट्सअपही नंबर आहे आणि हाच माझा फोनपे गुगल पेचा नंबर आहे. त्याच्यावर मला व्हॉट्सअप करा, गुगल पे करा, त्याचा स्क्रीनशॉट पाठवा, ठीक आहे. आणि सोबतच एकाच मॅसेजमध्ये तुमचं नाव, पूर्ण ॲड्रेस आणि त्याच्यानंतर, ठीक आहे, मोबाईल नंबर, ठीक आहे, हे मला पाठवा. हे पुस्तक तुम्हाला 8 दिवसात भेटून जाईल. किती दिवसात भेटून जाईल? 8 दिवसात, ठीक आहे. बरेचसे पाठवले, आता 100 पुस्तकं पाठवले. आता पुस्तक काही जास्त शिल्लक राहिले नाही रे बुवा, ठीक आहे, म्हणून तुम्हाला सांगून राहिलो, ठीक आहे. आणि तुमच्या दुकानदारालाही मागणी करा, जेणेकरून दुकानदार माझ्याशी कॉन्टॅक्ट करेल आणि मी त्याला पार्सल पाठवेन. तुमच्या दुकानदाराला कॉन्टॅक्ट करा, बोलवा म्हणून, ठीक आहे. तर मग अजून स्वस्त पडते, कारण मग एक पुस्तकाला खर्च जास्त येते. पार्सल पाठवलं तर, ठीक आहे, 3 पुस्तकाच्या किमतीत पार्सल चाललं जाते, 3-4 पुस्तकाच्या किमतीत. तर म्हणून तुम्हाला सांगतो, जर 10-15 पोट्टी असेल तुम्ही तर मग अजून स्वस्त पडते, ठीक आहे, अजून स्वस्त पडते. 10-15 पोट्टी असेल तर, 10-15 पोट्टी असेल तर तुम्हाला सांगतो हे पुस्तक मी खूप झालं तर 180 रुपयाला तुम्हाला देऊन टाकीन, ठीक आहे. 10 पुस्तक पाठवायचे असेल तर डायरेक्ट, आणि 100 रुपये त्याला खर्च येते 10 पुस्तकाले तर पाठवाले. तर मला सांगा, त्या पत्त्यावर मी पाठवून देईन. असं एक पाहिजे असेल तर तुम्हाला 290 दोन्ही मिळून, ठीक आहे, द्या लागेल, ठीक आहे. तर हे एक पाहिजे असेल, 10-15 पुस्तकं असेल तर तुम्हाला हे मी 180 देईन. तर मला सांगा, ठीक आहे. पुण्याला नाही टाकलं भाऊ, पुण्याला पोस्टानं मला पैसे पाठव, पोस्टानं पाठवून देईन. धन्यवाद. आजचं लेक्चर आवडलं तर सगळ्यांना पाठवा. आज संध्याकाळी मी लाईव्ह येणार आहे, ठीक आहे, फेसबुक आपलं यूट्यूब लाईव्ह, ठीक आहे. तुमच्याशी संवाद साधणार आहे, त्याची लिंक पाठवलेली आहे, ठीक आहे. लिंकवर टायमरवर क्लिक करून ठेवा. आणि आपलं फिनिक्स अकॅडमी वर्धा टेलिग्राम चॅनल आहे, फिनिक्स अकॅडमी वर्धा, ठीक आहे. लाईव्ह नोटिफिकेशनसाठी तिथं जाऊन, ठीक आहे, जॉईन होऊन जा. फिनिक्स अकॅडमी वर्धा माझा फोटो आहे तिथं, ठीक आहे, चॅनलवर. तर त्याच्यात जॉईन व्हा. 10 मिनिटाच्या अगोदर किंवा 15 मिनिटाच्या अगोदर मी लाईव्हची लिंक टाकत असतो तिथून तुम्हाला पटकन माहीत पडू शकते. तर सगळ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आपला व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आवडले तर करा, नाही गरज नाही आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठीक आहे. पुढच्या लेक्चरला पाहू आपण UPSCचा सिलेबस.